बाजूला हॉस्पिटल आणि त्याच्या बाजूला मुलांची शाळा आणि असं सगळं असताना समीकरण सध्या आपण बघतोय माझ्या पाठीमागे बाजूलाच हॉस्पिटल आहे, पण इथे काय आहे? चक्क घाणेचं साम्राज्य आहे. याच्यावरती आळा घालणार कोण? जरा पुढे या, जरा थोडं पॅन करा खाली. हे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे, याच्यावरती आळा घालणार कोण? बघा, या ठिकाणी पुनर्विकासाचं काम सुरू आहे, पण काय आहे, इथं बॅरिकेड्स नाही आहे, तिथे पत्रे लावलेले नाही आहेत, पाण्याचा अपव्यय, पाण्याचं नासांडी खेळसांड सुरूच आहे. अरे पुनर्विकासाचं बांधकाम आहे की माणसाचं बांधकाम आहे? पाठी पाहिलं तर हे झाड सध्या लोंबकळतंय, मोडी चाललंय. हे जर झाड पडलं तर या ठिकाणी शाळा आहे, शाळेतली मुलं जातात. जर बाजूला पाहिलं तर हॉस्पिटल आहे. यामुळे जो स्थानिक आहेत, जे लोक आहेत, जी मुलं आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना किती त्रास होणार आहे? याच्यावरती लक्ष घालणार कोण? जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत तेही आलेत, पण एकंदरीत प्रश्न काय? तुम्हाला निवडून दिलं आहे, जर अजून पुढेही जर नागरिकांचे प्रश्न सुटणार नसतील, या गोष्टीचं समालोचन होणार नसेल, या झाडाचं समालोचन होणार नसेल, तर याच्यावरती आळा घालणार कोण? नमस्कार, मी हर्ष, आपलं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूजमध्ये. आपण सध्या उभे आहोत बिल्डिंग क्रमांक 50 आणि 49च्या मध्ये. एकंदरीत सरळ गेलो तर हा रस्ता शेवटला जाऊन शाळा आहेत, मराठा हायस्कूल आणि आंबेडकर शाळा, तो हा रस्ता पोचतो आणि पूर्ण या रस्त्यातून जो पूर्ण जेवढा विभाग येतो त्याला इंजिन शाळा असं संबोधलं जातं. आणि त्याचबरोबरीनं पाठीमागं आपण बघतोय जो हा मेन रोड आहे, मुख्य रस्ता आहे. तर मुख्य रस्ता आहेच, पण त्याच्या पाठीमागे जांभोरी मैदान आहे. पण मुख्य कारण काय इथे उपस्थित असण्याचं मुख्य कारण काय? जर आपण पाहिलं की ही 50 नंबर आहे, 50 नंबर जी बिल्डिंग आहे बिडळी चाळीची, ती बिल्डिंग एक हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचं नाव आहे टिळक रुग्णालय. या ठिकाणी संपूर्ण भारतातून लोक उपचारासाठी या ठिकाणी येतात. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं 49 बिल्डिंग आहे ही, या बिल्डिंगमध्ये बघतोय तर या ठिकाणी जे मराठा मंदिर जे विद्यालय आहे ते या ठिकाणी आहे. म्हणजे बाजूला हॉस्पिटल आणि त्याच्या बाजूला मुलांची शाळा आणि असं सगळं असताना समीकरण सध्या आपण बघतोय माझ्या पाठीमागे बाजूलाच हॉस्पिटल आहे, पण इथे काय आहे? चक्क घाणेचं साम्राज्य आहे. याच्यावरती आळा घालणार कोण? जरा पुढे या, जरा थोडं पॅन करा खाली. हे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे, याच्यावरती आळा घालणार कोण? बरं ठीक आहे, ही तर घाण आहे, पण पाठी पाहिलं तर हे झाड सध्या लोंबकळतंय, मोडी चाललंय. हे जर झाड पडलं तर या ठिकाणी शाळा आहे, शाळेतली मुलं जातात. जर बाजूला पाहिलं तर हॉस्पिटल आहे. यामुळे जो स्थानिक आहेत, जे लोक आहेत, जी मुलं आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना किती त्रास होणार आहे? याच्यावरती लक्ष घालणार कोण? याला जबाबदार कोण? या गोष्टी, या घटनांवर ॲक्शन घेणार कोण? एकंदरीत जर पाहतोय आपण तर ही पूर्ण जागा आहे आणि जर पाहिलं तर वरळी पुनर्विकासाचं बांधकाम सुरू आहे पुढे. पण या ठिकाणी बघतोय पार्किंगची व्यवस्था नाही आहे. मुलांचा ये जा करतात, त्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतो. जर एखादा मोठा डंपर आला किंवा मोठी गाडी आली तर किती मोठ्या प्रमाणात त्रास घ्यायला लागतो नागरिकांना. एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथे येण्याचं मुख्य कारण हे होतं की हे झाडाची आपण
परिस्थिती पाहू शकतो की झाड किती कशा प्रकारे कोलमडलंय. जर हे झाड लवकरात लवकर हटवलं नाही तर याचा परिणाम कितपत होऊ शकतो. या झाडाच्या परिणामामुळे कोणाचा जीव दगावू शकतो, कोणाचे वाहनाचं नुकसान होऊ शकतं किंवा कोणतीही जी घटनाबाह्य घटना या झाडामुळे घडू शकते. एकंदरीत याच्यावरती प्रशासन जबाबदार आहे का, की हॉस्पिटल जर आपण पाहिलं तर या बाजूला आपण बघतोय पूर्णतः घाणीचं साम्राज्य आहे. हॉस्पिटलच्या बाजूलाच अशी घाण असणं कितपत योग्य वाटतंय. आणि जर बघितलं तर हा तो बघतोय आपण, ही रहदारीचा रस्ता आहे पूर्णपणे पाहिलं तर हा रहदारीचा रस्ता आहे एकंदरीत. पण इथं अतिक्रमण कुणी केलं आहे, ही दुकानं कुणाची आहेत, ही 2 दुकानं अजूनही तशीच आहे. अतिक्रमणावर कोणीही बोलत नाही, पण ही दुकानं का, माणसं जाणार कुठून. मग ते अशी दुकानं असल्यामुळे याचं संभाव्य गोष्टी होत नाही आहेत. पण एकंदरीत प्रॉब्लेम काय होतो, प्रॉब्लेम हाच होतो की त्यामुळे अनावध्यपणे जी माणसं आहेत ती प्रसाधनगृह मानलं जातं आणि या ठिकाणी प्रसाधनगृह कराय म्हणजे मुख्यतः मुतारीसाठी लोक इथे येतात मूत्र विसर्जन करण्यासाठी. हे कितपत योग्य आहे. आपण वारंवार बघितलं, वारंवार स्थानिकांनी कंप्लेंट दिल्यात, पण याचं निवारण झालेलं नाही आहे. याच्यावरती तोडगा आळा घालणार कोण. मुख्यतः जर बघितलं तर आत्ताच काही आठवड्यापूर्वी निवडणुका पार होऊन जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत तेही आलेत. पण एकंदरीत प्रश्न काय, तुम्हाला निवडून दिलं आहे, जर अजून पुढेही जर नागरिकांचे प्रश्न सुटणार नसतील, या गोष्टीचं समालोचन होणार नसेल, या झाडाचं समालोचन होणार नसेल, तर याच्यावरती आळा घालणार कोण. बघा या ठिकाणी पुनर्विकासाचं काम सुरू आहे, पण काय आहे, इथं बॅरिकेड्स नाही आहेत, तिथे पत्रे लावलेले नाही आहेत, पाण्याचा अपव्यय, पाण्याचं नासांडी खेळसांड सुरूच आहे. अरे पुनर्विकासाचं बांधकाम आहे की माणसाचं बांधकाम आहे, ह्या गोष्टी प्रशासनाला लक्षात आल्या पाहिजेत. जरी तुम्ही देताय कंत्राटदार असतील, पण या 2 क्षुल्लक गोष्टी आहे. मुख्य रस्ता पडतो, माणसांना एक वेळ पाणी मिळत नाही, पण पाण्याचा अपव्यय किती वेळ पाणी सुटतं. 4 वाजून ते 5:30 ते 6 वाजेपर्यंत एवढंच पाणी असतं, आहे की नाही. मग बोलता का 2 शब्द बोला याच्यावरती. काय बोलायचं? कसं आहे बघा, चाललं पाहिजे माणसाला आपल्या पाणी. आता पाणी आलंय ते 6:30 वाजेपर्यंत पाणी वाहते. याच्यावर काय तोडगा काढतच नाही का कोण. तुम्ही काय बोलला का, माणसं किती माणसंच नाही तर माणसं गेलेत की, पण पाणी जातंय की. मग पहिलं बंद केलं पाहिजे की नाही तुमच्यामध्ये. काय मध्ये नाही, पण बघा पाणी किती वाया जाते. हैबच घातलंय तो, हैबच घातलंय. लक्ष दिलं पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. बिल्डिंग जे बनवतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की नाही. लोक पण नाहीत आणि पाणी कसं जातं वायाला, फुकट जात ना पाणी ते. बघा एकंदरीत प्रश्न कशातच नाही आहे. पुनर्विकास होतोय, चांगली गोष्ट आहे, लोकही खुश आहेत, पण सध्या प्रश्न पाण्यापुरता छोटा मार देत नाही. पण पाणी माझ्या मते तरी पाण्याचं पूर्ण बंद केलं पाहिजे. बरोबर, गावात पाणी नाही. आता उन्हाळा पण येतोय, पाण्याची टंचाई किती वाचणार आहे का नाही. आता दुष्काळ पडणार. मग प्रश्न एवढाच आहे. आपण बघतोय कर्मचारी काम करतात, त्यांचा प्रश्न नाही आहे, पण सध्या प्रश्न पाण्याचा आहे. हे पाण्याचं बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. प्रशासनाने काहीतरी हालचाली घ्याव्यात. बिल्डिंग बनत राहतील पण पाणी वेस्ट नको आहे, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, माझं एवढंच मत आहे. एकंदरीत प्रश्न उपस्थित एवढाच आहे, या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तुमच्या आधिपत्याखाली येतात, तर BMCने याकडे कितपत लक्ष दिलं पाहिजे. हे झाड हटवलं का जात नाही आहे. हे जर झाड पडलं तर लहान मुलं असतील, पेशंट असतील, जे जाणारी ये जा करणारी लोक असतील, यांना किती मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागणार आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण एकंदरीत जर पाहिलं तर या ज्या गोष्टी आहेत याचा तोडगा काढणार कोण, असे असंख्य प्रश्न उपस्थित आता सध्या आहेत. पण सध्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे, या प्रश्नाचा तिढा सर्वात महत्त्वाचा आहे. हे सोडवणार कोण. एकतर आपण पूर्णपणे हे प्रश्नावली मांडलेली आहे, पण एकंदरीत
प्रश्नाचं निराकरण खूप सोप्या भाषेत होतं. याच्यावरती प्रशासन लक्ष कधी घालणार एवढाच सवाल आहे. एकंदरीत असेच जर प्रश्न तुमच्या विभागात, तुमच्या पूर्ण ज्या विभागामध्ये असतील किंवा सामान्य नागरिकांच्या काहीही समस्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि एकंदरीत पूर्ण या रिपोर्ट आहे, रिपोर्टमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी खटकल्या, कोणत्या गोष्टी स्पष्ट आहेत याच्यावर मला कमेंटमध्ये मत नक्की हवं आहे. तसेच आमच्या साऊथ मुंबईच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अक्षयसोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.